आवाज मानदेशाचा। मान तालुक्याच्या मातीतून मिळालेला सन्मान भविष्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी निश्चितच ऊर्जा देणारा ठरेल असं भावनिक उद्गार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी आकांक्षा शंकरभाई विरकर यांनी काढले। नुकताच अहिंसा पतसंस्थेत त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छांनी भेटवस्तू देऊन कुमारी आकांक्षा विरकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्या अत्यंत भावुक झाल्या। माणच्या मातीतील आपल्या सर्व जवळच्या माणसांनी इतक्या प्रेमानं माझा गौरव केला, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमानं सामाजिक आणि राजकीय कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असं त्या म्हणाल्या। त्या पुढे म्हणाल्या की मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपचे आमदार नरेंद्रभाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली। तसेच एका कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितले। मीरा भाईंदर परिसरात कार्यरत असतानाही नागोबा फाउंडेशनच्या माध्यमातून मानदेशातील विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या कार्यक्रमास मीरा भाईंदर भाजपचे उपाध्यक्ष शंकरभाई विरकर, कुमारी अपेक्षा विरकर, लुनेश विरकर सर, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सिद्धनाथ मंदिरापासून वाजत गाजत नगरसेविका कुमारी आकांक्षा विरकर आणि मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर संस्थेच्या कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर, लुनेश विरकर सर, नितीनभाई दोशी तसेच नागोबा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकरभाई विरकर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लिपिक अक्षय धट यांनी केले। मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।